श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आज आपण गुरु चरित्राचे पारायण कोणत्या पद्धतीने केल्याने काय फल प्राप्ती होते हे जाणून घेणार आहोत। जर आपल्या ही माहिती आवडली तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा। श्री गुरु चरित्र पारायणाचे महत्त्व आणि फलप्राप्ती। श्री गुरु चरित्र हा ग्रंथ भगवान दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरित्रावर आधारित आहे। यामध्ये त्यांच्या लीला, उपदेश आणि भक्तांवर केलेल्या कृपेचे सुंदर वर्णन आहे। या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजेच एक प्रकारची साधना आहे, ज्यामुळे भक्ताला जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या इच्छांची पूर्तता होतात। गुरु चरित्र पारायणाचे फायदे आणि इच्छित फलप्राप्ती। 1. आर्थिक समस्या आणि दारिद्र्याचा नाश। गुरु चरित्राच्या वाचनाने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो। अनेक भक्तांनी अनुभवले आहे की नियमित पारायण केल्याने घरात समृद्धी येते। श्री गुरु चरित्रमधील काही कथा हे स्पष्ट करतात। अमरापूरच्या ब्राह्मणाची कथा, ज्या ब्राह्मणाने गुरु चरित्र वाचले त्याला धनलाभ झाला। गोकर्ण महात्म्य, श्रद्धेने गुरु चरित्राचे श्रवण केल्याने दारिद्र्य नष्ट होते। 2. नोकरी आणि व्यवसायातील यश। या ग्रंथाचे सतत वाचन केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात, तसेच नोकरी मिळविण्यासाठी आणि बढती मिळण्यासाठी मदत होते। विठ्ठल दास कथा यात दाखवले आहे की गुरु चरित्र वाचल्याने लोकांना योग्य संधी मिळतात। 3. विवाह आणि संतान प्राप्ती। विवाहात अडथळे येत असल्यास गुरु चरित्र सप्ताह पारायण करावे। संतान प्राप्तीसाठी श्री नृसिंह सरस्वतींच्या महिमा सांगणारे अध्याय भक्तिभावाने वाचावेत। अंबाभवानीची कथा, एका स्त्रीने श्रद्धेने गुरु चरित्र वाचल्याने तिला संतान सुख लाभले। 4. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारणा। दीर्घ आजारातून मुक्त होण्यासाठी गुरु चरित्र वाचन अत्यंत प्रभावी मानले जाते। रामेश्वर ब्राह्मणाची कथा, एका भक्ताने पारायण करून मोठ्या व्याधीवर मात केली। मानसिक शांतता मिळते, चिंता आणि नैराश्य दूर होते। 5. वाईट ग्रह दोष आणि पितृदोष निवारण। गुरु चरित्र वाचल्याने कुंडलीतील कालसर्प दोष, शनी दोष, राहुकेतू बाधा कमी होतात। पितरांचे दोष, पितृदोष दूर करण्यासाठी गुरु चरित्राचे वाचन करणे अत्यंत लाभदायक आहे। 6. संकटांपासून मुक्ती आणि वाईट शक्तींचा नाश होतो। गुरु चरित्र वाचनाने भूतबाधा, जादूटोणा, दृष्टबाधा यांसारख्या नकारात्मक गोष्टी नष्ट होतात। घरातील वाद, कुटुंबातील कलह यावर समाधान मिळते। गुरु चरित्र पारायण करण्याची योग्य पद्धत। 1. नियम आणि शुचिता। वाचन करण्यापूर्वी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। शांत चित्ताने आणि भक्तिभावाने वाचावे। शक्यतो दिवसा वाचावे, संध्याकाळी किंवा रात्री टाळावे। गुरुवार विशेष शुभ मानला जातो। 2. पारायणाचे प्रकार। 1. सप्ताह पारायण, 7 दिवसात संपूर्ण गुरु चरित्र वाचून पूर्ण करणे। 2. 21 दिवस पारायण, 21 दिवस नियमित वाचन आणि नामस्मरण करणे। 3. गुरुवार विशेष वाचन, प्रत्येक गुरुवारी गुरु चरित्राचे ठराविक अध्याय वाचणे। 3. विशेष अध्याय आणि त्यांचे फायदे। 13वा अध्याय धन प्राप्तीसाठी। 18वा अध्याय विवाह योग जुळण्यासाठी। 31वा अध्याय नोकरी व व्यवसायातील यशासाठी। 49वा अध्याय शारीरिक आरोग्यासाठी। 52वा अध्याय सर्व संकटांपासून मुक्तीसाठी। 4. पारायण पूर्ण झाल्यावर काय करावे। प्रसाद वाटावा, गूळ, खडीसाखर किंवा कोणताही गोड पदार्थ वाटावा। दान करावे, गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करावे। गुरुदेवांचे आभार मानावेत, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा। व्यक्तिगत अनुभव आणि श्रद्धेचे महत्त्व। गुरुचरित्र हे फक्त एक ग्रंथ नाही, तर भक्तांसाठी आध्यात्मिक उपाय आहे।
हे वाचल्याने इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी भक्ती आणि श्रद्धा महत्वाची आहे. श्री गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवून जर भक्ताने पारायण केले तर नक्कीच त्याला लाभ होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.